तर आपण काय करतो, ए पासून एबीसीडी एम पर्यंत मांडतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर खाली एन मांडतो, ओपी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड इथपर्यंत मांडतो का नाही आपण, मांडतो का नाही असं. तर मग ही झाली एक पद्धत. आणि 2 नंबरची पद्धत वापरताना ए पासून आपण इथं एम पर्यंत मांडतो आणि इथून एन पासून तर झेड पर्यंत मांडतो. ही झाली दुसरी पद्धत. त्यानंतर अक्षर आणि अंक याचा संबंध येतो. गुणाकाराच्या स्वरूपात असताना बेरीज आणि वजाबाकीच्या स्वरूपात. तर अशा प्रकारचे याच्यामध्ये अधिक 1 नाही तर लगातार 1 2 3 नाही तर 1 8 1 2 2 चा फरक, 3 3 चा फरक, 7 7 चा, 11 11 चा सुद्धा फरक असतो. ही गोष्ट आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे. तर मग अशा वेळेस काय करायचं, तो तर फरक झाला, ते झालेला असताना आपण ए साठी 1, बी साठी 2, एम साठी 13, एन साठी 14, वाय साठी 25 आणि झेड साठी 26. तर मधले अंक असे मानतो का नाही आपण. तर याच्यामध्ये काय करायचं, आपण लक्षात त्याचा चार्ट बनवलेला आहे. तो चार्ट जर तुम्ही काय करायचं, मी तुम्हाला झेरॉक्स काढून घ्यायचे त्याच्या. आणि बिलकुल गणित संपल्यानंतर बुद्धिमापन शिकवण्याच्या अगोदर आपल्याला एकच काम करायचं. काय काम करायचं, 5 मिनिटं ये काय पाडे, कुठून 12 ते 19 पर्यंत पाडे, त्याच्यानंतर वर्ग 30 पर्यंत, घन 20 पर्यंत पाठ ठेवायची. आणि त्याच्यानंतर पाठ जर ठेवले समजा आपण, तर त्याचा उपयोग गणितासाठी सुद्धा होतो. आणि ए साठी 1, बी साठी 2, सी साठी 3. आणि ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणायचं, ए साठी 27, बी साठी 28, सी साठी 29 आणि डी साठी 30, कुठपर्यंत, एन साठी 40 पर्यंत. आपल्याला दररोज फक्त 5 मिनिटं पाहून म्हणायचं. मी तुम्हाला पाठ करायला सांगत नाही, ना पाढे पाठ करायला सांगत, ना वर्ग पाठ करायला सांगत, ना घन पाठ करत. काय करायचं, बघून म्हणायचं. काही दिवसात काय होईल, ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात बसेल. मग तुम्हाला चार्ट बाजूला ठेवला चालतो. आणि ज्या गोष्टी लक्षात येत नसेल समजा, तर त्या गोष्टी भीतीवर त्या ठिकाणी चार्ट लावायचे, लक्षात, आणि त्या पद्धतीने चालू द्यायचं. आता जोपर्यंत आणि प्रॅक्टिस करत असताना तुम्ही काय करायचं, प्रॅक्टिस करत असताना इथून आता तुम्हाला माहिती आहे 1 अधिक 1 म्हणजे काय होते, 2 होते. आता इथं 1 अधिक 1 म्हणजे किती होईल सांगा, 2. आणि 1 अधिक 2 म्हणजे किती होईल, 3. तर अशा पद्धतीने काय करायचं, खाली झेड पर्यंत आणि आडवं झेड पर्यंत लिहायचं. आता उदाहरणार्थ या ठिकाणी आता 2 अधिक, आता पाहायचं 2 अधिक 1 म्हणजे किती होईल, 3. आणि 2 अधिक 2 किती, 4. आणि त्यानंतर 2 अधिक 3 किती होईल, 5. तर अशा पद्धतीने काय करायचं, एचा नंबर झाल्यानंतर बीचा, बीचा झाल्यानंतर सीचा, सीचा नंतर झेड पर्यंत अशा पद्धतीने काय करायचं, लिहून काढायचं. तर अर्ध्या ते 1 तासामध्ये तुमचे काय होईल, हे ऑटोमॅटिक पाठ होतील. समजलं. त्याच्यानंतर काय करायचं, वजाबाकी. त्याची स्पेशल ड्रिलचं काय करतो, या ठिकाणी आपल्याला शिकवत असताना वजाबाकी करत असताना काय करायचं, 1 वजा 1. आता 1 वजा 1 म्हणजे काय, 0. आणि 0 म्हणजे काय, झेड. आणि 2 वजा 2 म्हणजे काय होतं, 0. 0 म्हणजे काय, झेड. तर आता 1 वजा 1 घेतलं आणि त्याच्यानंतर 1 वजा 2 घेतलं. आता 1 मधून 2 जातात का नाही, जिथं मेंदू थांबला त्या ठिकाणी येलं काय म्हणायचं, 27 म्हणायचं. आता 27 मधून 2 गेले किती राहिले, 25. आणि त्या 1 वजा, आता ए वजा 3, आता 1 वजा 3 म्हणतो का नाही, पण त्या 1ला काय म्हणायचं, 27. आणि 27 मधून 3 गेले किती राहिले, 24. तर वजाबाकीच्या बाबतीत काय करायचं, आपण 10 पर्यंत याची प्रॅक्टिस करायची. कुठपर्यंत, 10 खाली 10 पर्यंत म्हणजे, आणि आडवी झेड पर्यंत म्हणजे 26 पर्यंत. तर असं जर केलं आणि त्याच्यानंतर गुणाकाराच्या बाबतीत सुद्धा 1 गुणिले 1 घ्यायचंय, 1 गुणिले 2 म्हणजे कसं, आता 1 गुणिले 1, आता 1 1 1, आता 1 गुणिले 2, 1 2 2. आता त्याच्यानंतर हे झालं समजा, तर नंतर बीची साईड घ्यायची. आता 2 गुणिले 1, आता 2 1 2, आता 2 गुणिले 2, बे 2 4, आणि 2 गुणिले 3, बे 3 किती, 6. तर असं जर समजा काय होतं, हा नंबर जेव्हा होतो शेवटी येतो तोपर्यंत पाठ होऊन जातं. मग गुणाकार तुम्हाला ऑटोमॅटिक जमतंय. त्यानंतर भागाकाराचं थोडं थोडं घ्यायचंय, जास्त नाही, 5 पर्यंत सुद्धा तुम्ही भागाकाराची केलं तर ऑटोमॅटिक तुम्हाला काय होईल, भागाकाराच्या बाबतीत जमन. समजलं. तर ही गोष्ट समजली असेल तर यानंतर काय करायचं, आपला प्रेड झाल्यानंतर तर दिवसामध्ये आजच्या आज 1 तास तेवढी गोष्ट करायची सांगितलेली. समजलं का. नाही तर पेशंट ड्रिलची प्रॅक्टिस मी सुद्धा तुमची घेतोय.
चला लक्ष द्या आता.